जळगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, एका दिवसात तब्बल 34 नागरिकांना चावा। मुंबईतील जिजामाता प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच घुमणार सिंहगर्जना, गुजरातचे प्राणी संग्रहालय देणार सिंहाची जोडी। धाराशिवच्या वडजी शिवारातून 62 लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक तर 3 आरोपी फरारांचा शोध। भुसावळ रेल्वे स्टेशन ते जाम मोहल्ला रस्त्याची दुरावस्था, खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास। आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त, तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची माहिती। तर बुलेटिनमध्ये स्वागत। पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर येते। बातमी आहे उल्हासनगरमधून लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। एका मुस्लिम तरुणाने आपले विजय असं खोटं नाव सांगून हिंदू तरुणीला प्रेमविवाह तिच्याशी केलेला आहे अशी माहिती समोर येते। प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी विवाह केला। मात्र हा विवाह झाल्यानंतर पीडित तरुणीला एक भयंकर अनुभवाचा सामना करावा लागलाय। विवाह केल्यानंतर आरोपी पती तरुणीला बिहारला घेऊन गेला। तिथे गेल्यानंतर तिची फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं। आरोपीने तिला मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे बुरखा आणि हिजाब परिधान करण्याची सक्ती केली। इतकंच नव्हे तर तिला बळजबरीने गोमांस खाऊ घालण्याचा प्रयत्न देखील केला आणि हिंदू देवी देवतांना देखील शिवीगाळ केली आहे असा आरोप पीडित तरुणीने केलाय। या अमानुष प्रकारानंतर तरुणीने पोलिसांमध्ये धाव घेतली। उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी पीडित तरुणीचा पती इम्रान शेख, त्याचे आई-वडील आणि 2 भावांच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी इम्रान शेख आणि त्याच्या 2 भावांना अटक केली। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। या सगळ्यांचा आढावा घेतलाय